जंतर मंतरमधील सीजेपीच्या आंदोलनाचा आजचा 34वा दिवस. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम. काँग्रेस जनता पक्षाला सरकारनं चर्चेच्या पुढच्या फेरीसाठी बोलावलं तर चर्चा नड्डा यांच्या घरी किंवा कार्यालयात होणार नाही, सीजेपीची माहिती. हमारे प्रोटेस्ट का आज 34th डे है. सोनम सर की हंगर स्ट्राइक जारी है. आज उनकी हंगर स्ट्राइक का 26 डे है. तो जब तक हमारी डिमांड्स नहीं होती, डिमांड्स पूरी नहीं होती, तब तक हमारा प्रोटेस्ट जारी रहेगा. बट वी आर रिक्वेस्टिंग सोनम सर टू एंड हिज हंगर स्ट्राइक बिकॉज वी कैनॉट अफोर्ड टू लूज हिज लाइफ. मुंबईतल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खोट्या ड्रग्सच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी. मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडियावरती पोस्ट करत पोलिसांवर गंभीर आरोप. काँग्रेसनं पोलिसांच्या धमकीचा हा व्हिडिओ पोस्ट केला. मुंबईतील 18 जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे तर काल दिवसभरात 400 जणांवर कारवाई. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत एकूण 13 गुन्हे दाखल. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस. बंदमध्ये सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा. मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू. कुर्ला, सायन, विक्रोळी पार्क साइट परिसरातील कार्यकर्त्यांना नोटीस. वंचित बहुजन आघाडीच्या बंदला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची एबीपी माझाला माहिती. वंचितच्या राज्यातील आंदोलनात शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार. दिल्लीतील जंतर मंतर परिसरातील इंटरनेट सेवा बंद. आंदोलन परिसरातील इंटरनेट बंद. अभिजित दिपकेंची सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती. सरकार आणखी एका कठोर कारवाईची तयारी करतंय का, दिपकेंचा सवाल. काँग्रेस जनता पार्टीकडून शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीवर टीका. प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाही, संवेदनांचा. शरद पवारांच्या मोदींसोबतच्या हसऱ्या फोटोवरून काँग्रेस जनता पार्टीची पोस्ट. रमेश म्हात्रे प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाणे पोलिसांचीही खरडपट्टी. आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली, कोर्टाचा सवाल. तर म्हात्रेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील खुर्शीपार कालवा फुटून 50 हेक्टर शेती जलमय. लागवड केलेली भातशेती पाण्याखाली. परसोडी, सालेभाटा, सिंधीपार, मुंडीपार या गावातील शेतीचं नुकसान. प्रशासनानं पंचनामे करण्याची मागणी. बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिरासमोरून होत असलेली राखेची वाहतूक भाविकांसाठी डोकेदुखी. राखेच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असताना मंदिरासमोरूनच राखेची वाहतूक होत असल्यानं संताप व्यक्त. औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या तळ्यातून राखेची वाहतूक. यवतमाळच्या ग्रामीण भागातील 117 शाळा आजही शिक्षकांविना. शिक्षक भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून शून्य शिक्षकी शाळांवर कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करण्याची मागणी. 877 रिक्त पदापैकी 701 पदासाठी आपण पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड केलेली आहे. शून्य शिक्षकी शाळेमध्ये संबंधित त्या शाळांचे जे केंद्र आहेत त्या केंद्रावरून अतिरिक्त शिक्षक घेतले जातात किंवा ज्या ठिकाणी जास्त लोक कार्यरत आहेत त्यापैकी एक शिक्षक हा शून्य शिक्षकी शाळेत टाकून तिथलं अध्यापन कार्य सध्या सुरू आहे. इथून काहीच शिक्षक नव्हतं हे नाही. आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही. तर आम्ही काही मारेगावमध्ये इथं काही शिकू शकत नाही. आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची. तर आम्हाला शिक्षक पाहिजे. आमचे लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.